पण डफईमध्ये शूट केलं, तुम्हाला कसं वाटलं इकडलं वातावरण आणि परिसर? असं तर मला गेले खूप दिवस कोकणात यायचं होतं, म्हणजे मी प्रत्येक वेळेला ठरवत होते. म्हणजे आम्ही तर इथल्या जेवणाचं पण फॅन झालोय. आम्हाला जे जेवण इथे देत आहे ते इतकं सुंदर जेवण मिळतंय आणि 2 तास जास्त जातात खरं तर या वातावरणामध्ये. कारण आम्ही मुंबईत पण काम करत असतो, पण त्या कामामुळे ना जेवणाकडेही लक्ष नसतं. इथे तो 15 मिनिटाचा ब्रेक जरी झाला तरी तेव्हा ते जेवायला मजा येते. तर या सगळ्याच गोष्टींमुळे पुन्हा पुन्हा इथे येऊन काम करायला मिळावं अशी इच्छा आमची पण आहे. आणि मला आय एम शुअर की ज्यावेळेला आम्ही मुंबईला जाऊ, आम्ही जास्त लोकांना भेटू, त्यावेळेला आमच्याकडनं हेच सांगितलं जातं की अरे तिथे आम्हाला एक्सपिरियन्स खूप छान आला. तर कुठलीही जागा शूटिंग फ्रेंडली होण्यासाठी काय गरजेचं असतं की त्यावेळेला अशी एकूण असे एकदम काय म्हणतात त्याला परफेक्ट अर्क कुठून येऊ शकते. तर काही कोकणाच्या मातीमधला जो एक इरसालपण आहे, कोकणातल्या मातीमधला जो एक गोडवा पण आहे, पण ॲट द सेम टाइम परखड पण आहे, किंवा एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारी जी फॅमिली व्हॅल्यूज आहेत ही सगळी कोकणामध्ये आहेत. आणि ब्रह्मे हे कुठली तरी त्यांची दापोलीला छोटंसं घर असेल, कुठेतरी मागे छोटीशी त्यांची वाडी असेल जिथे ते परंपरागत राहत असतील, त्यांच्या कानाच्या मोठ्या झाल्या असतील, वाढल्या असतील. इथल्या प्रत्येक वस्तूवर, इथल्या भिंतींवर, या घरावर सगळ्यावर त्यांचा सहवास राहिला असेल. आणि ती तिकडे हात धरून बघितल्यानंतर तिला त्यांच्या पूर्वजांच्या एक गोष्टींचा काय म्हणतात त्याला, त्यांचा हा संदर्भ म्हणता किंवा अनुभव म्हणतो आपण, तो येतो. थोडीच गोड सुद्धा आहे. सो त्यांच्यातला तो जो गोडवा आहे तो आत्ता मला कुठे कुठे दिसायला लागलाय. म्हणजे दादा मामा कितीही माझ्याशी चिडून जरी वागत असला तरी कुठेतरी त्याच्यातही तो गोडवा आहे, त्याच्यात सुद्धा काळजी आहे समोरच्याबद्दलची. सो या गोष्टी मला हळूहळू दिसायला लागल्या आहेत. आणि मला असे खूप ते चिडखोर नाही वाटले. म्हणजे आता बंधू मामा आणि भाई मामा तर माझ्याशी खूप गोड वागतात. म्हणजे अक्षरशः आई असल्यासारखे ते सांभाळून घेतात. त्याच्यामुळे तेवढाच तो गोडवा सुद्धा मिळतोय आणि दोन्ही फ्लेवर्स आय गेस मला मिळत आहेत. सो मला वाटतं मी ऍडजस्ट करीन. आणि पाण्यात पडलं की पोहायला लागतो आपण असं पण म्हणतो. सो ते कुठेतरी होईल असं वाटतंय. कारण सईमध्ये सुद्धा ती जिद्द आहे, तिची सुद्धा ती इच्छा आहे आतनं या गोष्टी करण्याची, या गोष्टी करून किंवा कुठलीही गोष्ट करून दाखवण्याची. सो सई हे चॅलेंज नक्की घेईल. आणि असा इतका शांत बीच, म्हणजे काल आम्ही जेव्हा शूट करत होतो इतका शांत अनटच्ड बीचेस आहेत अजूनही. आणि त्याच्यावर आम्ही सगळे संध्याकाळी शांतपणे सूर्यास्त पाहत बसलो होतो. सो ते जे फिलिंग आहे ते आम्ही खूप काही इथनं घेऊन जाणार आहोत जाताना. म्हणजे असं परत एकदा मुंबईला गेल्यानंतर असं म्हणाले अरे यार सनसेट नाही पाहता येते. त्यामुळे खूप खूप छान वाटतं. पुन्हा पुन्हा तिच्या जर मैत्रिणी श्रीमंत झालाय ऑलरेडी. राजयोग आहेत ते. लहानपणापासूनच खूप महत्त्वाचा निर्णय घेतला असतो की त्याला ह्या सगळ्यापासून दूर ठेवायचं. का तर पहिल्यापासून इतक्या लहान वयात इतके पैसे हातात आल्यावरती कोणाचंही कोणी उरळून जाऊ शकतं. आणि ही सगळी जबाबदारी पेलण्यासाठी तो त्या जबाबदारीसाठी पात्र आधी करण्यामागे मामांचे आत्ता सगळे कष्ट लागले होते. आणि त्यांना जेव्हा वाटेल की त्याला ती जबाबदारी पेलता येईल तेव्हा ते ती जबाबदारी त्याच्यावरती टाकतील याची खात्री आहे. आणि दुसरं अधूनमधून दादा मामा म्हणतो तसा थोडासा त्याच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. आता तो कसा काय ते मी आता सांगत नाही, पण तेही एक कारण आहे. ते हो, म्हणजे मला असं वाटतं की मुळात आमची नळ दापोलीशी जोडली गेली आहे आणि त्यांची मालिकेशी जोडली गेली याचा विश्वास आहे. कारण की एकदा त्यांनी इकडचे भाग पाहिले तर त्यांना लक्षात येईल एकतर की आम्ही किती सुंदर पद्धतीने इकडचं चित्रीकरण केलं आहे याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते भाग बघण्याच्या निमित्ताने जरी त्यांनी TV ऑन केला आणि ते भाग पाहिले तर मला खात्री आहे की मालिकेतला जो गोडवा आहे, मालिकेतला जो साधेपण आहे, मालिकेतला जो नातेसंबंधांबद्दलचा एक उलाव आहे, हा सगळा त्यांना ही मालिका परत परत बघत राहण्यासाठी बांधून देतो. पहिले उत्सुकता म्हणून नंतर आवड म्हणून तर नक्कीच बघतो. मजा एक सांगायची म्हणजे आम्ही या घरामध्ये शूट करत होतो आणि काल पुढच्या सीनची वाट बघत बसलो होतो. आणि असं झालं की 9:15 वाजले, 15 मिनिटात आपला एपिसोड सुरू होईल. म्हटलं आपली केवढी फजिती होईल ना जर हेच बघत नसले आणि आपण यांच्या घरी शूटिंग करतोय. म्हटलं जाऊ दे, आपण नको सेन्सिटिव्हीकडे लक्ष द्यायचं. आणि आम्ही एक रोमॅन्टिक सीन शूट करत होतो
आणि बरोबर ऐन मोक्याच्या वेळेला म्हणजे आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालत असताना आतमध्ये सिरियल सुरू झाली आणि टायटल सॉन्ग सुरू झालं आणि आम्हाला इतकं वाटलं की येस करेक्ट 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 करेक्ट. तो एक खूप खूप दिवसांपासून यायचं होतं. अनेक मित्रमैत्रिणी सतत सांगत असतात अरे आम्ही दापोलीला चाललोय ट्रिपला वगैरे. सो ते ऐकून सुद्धा यायचं होतंच. आणि मग जेव्हा कळलं की शूटसाठीच येणार आहोत त्यामुळे खूपच म्हणजे आमच्या रोजच्या शेड्यूलमधनं कुठेतरी एक वेगळं आम्हाला येता आलं आणि त्यात कोकणात येता आलं. खूप दिवसांची म्हणजे एक 2-3 वर्ष मागचे जमलं नव्हतं ते फायनली शूटच्या निमित्ताने इथे येता आलं. त्यामुळे खूप मस्त वाटतंय, शांत वाटतंय आणि मुंबईच्या लाईफपासून. रियाज तू काय सांगशील? येता आलं म्हणजे नुसतं येऊन फिरलो, फोटो काढल्याने गेलो यापेक्षा कुठंतरी असे जेव्हा विषय हँडल करायला लागतात, आत्ता सिरियल ज्या पॉईंटला येऊन पोचली आहे तसं इमोशनली इथल्या आपल्या बीचवरती आपल्या देवळामध्ये असे जेव्हा सीन होतात तेव्हा कुठेतरी तुम्ही तुमचं मनही इथे थोडं 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 असं फिरलं जातं असं मला वाटतं ते सीन करत असताना. त्यामुळे त्या सकट आणि इतक्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आणि महत्त्वाचे सीन शूट करायला आलो याबद्दल फारच मजा वाटते. म्हणजे तू सांगितलं दापोलीची उत्सुकता खूप वर्ष होती तुला, त्याबद्दल तसं सगळ्यांकडनं ऐकलं होतं, कर्दे बीचबद्दल ऐकलं होतं. म्हणजे मला आईने माझ्या फोनवर सांगितलं की खूप सुंदर आहे बीच, जाऊन ये वगैरे. सो मीच ऐकायसाठी राहिले होते की ज्यांनी पाहिलं नाहीये इतके दिवस इतके वर्ष. आणि मग काहीतरी व्हायचं, सिरियलमुळे बरेचदा जमायचं नाही, काहीतरी होऊन राहत होतं. ते फायनली येता आलं याचा जास्त आनंद वाटतो. तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? खूप मस्त वाटतंय आणि मला वाटतं शूटिंगच्या निमित्ताने आम्ही आलो आहे म्हणून आम्हाला खूप असे इंटिरियर्स पण बघता येतात. जसं हा वाडा आहे आणि एरवी आपण येतो हॉटेलमध्ये राहतो, इथे बीचेस जे फेमस आहेत ते फिरतो. पण आत्ता शूटिंग आहे त्यामुळे आम्ही असे खूप जागांवर जातोय जिथे आम्हाला भरपूर वेळ घालवता येतो आणि छान वाटतं. कोकणातल्या वाड्यांमधनं जे म्हणतो फिरणं ते सुद्धा अनुभवतोय आम्ही. मग इथून पुढे कोकणामध्ये सिरियल म्हणा किंवा पिक्चर म्हणा याची शूटिंग अत्यंत चालल्याबरोबर तुमच्या काय मत? हो म्हणजे अगदीच आम्ही तर म्हणजे एका पायावर तयारच होता परत कधीही यायला. आणि ऑफकोर्स म्हणजे खूप छान वाटेल. एकतर खूप छान आणि कंटेस्ट आहे. अजूनही शहरीकरणाचा धक्का पोचलेला नाही आहे कोकण एरियामध्ये. त्यामुळे खूप शांतपणे आणि सगळीच माणसं सुद्धा इतकी छान आहेत. सगळेजण खूप छान आल्यापासूनच आम्ही पाहतोय की हेल्प करतायत. आणि इथले कलाकार बेसिकली ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, आम्ही तिघं सोडलो तर बाकी सगळे कलाकार हे इथले दापोलीचे सगळे स्थायिक कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना एकतर वेगळी मजा येते. त्यांनी मग ते त्यांच्या आम्ही हे नाटक केलं होतं, आम्ही यावेळेस आमचा हा नाटकाचा ग्रुप आहे याच्याबद्दल सांगतात आणि मग आम्ही आमच्या पुण्याच्या ग्रुपबद्दल सांगतो. अशी एक खूप घेवाणदेवाण चाललेली आहे. मगाशी तुम्ही ताज्या मासळी संदर्भात बोलला. येडेकर ते खूप फॅन्टॅस्टिक आमच्यासाठी जेवण वेगवेगळ्या पद्धतीचं बनवून आणतात आणि त्यांनी अगदी फोटो वगैरे दाखवलेत की हे बघा हे असं असतं, हे मी विकत घेतलं होतं, हा लॉबस्टर, हे अमुक. आता शूटिंगच्या मध्ये आम्ही तिथे कधी पहाटे बरोबर त्यावेळेला जाऊ शकू का नाही माहीत नाही, पण खास त्याच्यासाठी मात्र आम्ही परत येऊ. नाही तर आम्हाला विनय काका बहुतेक स्वतःच्या गाडीत टाकून तरी त्याच्यासाठी येऊ परत. बघता मी आधी स्क्रिप्टमध्ये बसतो त्यामुळे मला जे डोळ्यासमोर दिसलं होतं 1 महिन्यापूर्वी साधारण ही कथा या बाजूला चालली आहे तेव्हा जे दिसलं होतं त्या पद्धतीचं साधारण एक छान टुमदार असं गाव आहे. मला स्वतःला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे आता दिवसभर मी शॉर्ट्सच्या मध्ये 350 वर्ष जुना वाडा आहे आणि मान्यांचा इतिहास आणि ते सगळं इथं आतमध्ये इथलं तळगळ, इथलं माझघर हे सगळं बघत फिरतोय. त्यामुळे खूपच मस्त लोकेशन आम्हाला सापडलं असं वाटतं. पुन्हा स्क्रीन समोर यायची मनातून इच्छा जास्त असली की त्याला नंतर ते झेपणंही सोपं होतं. तर ते एक त्याच्या बाबतीत चांगलं आहे, त्याची इच्छाशक्ती खूप चांगली आहे. त्यामुळे काम करायला पण तो लवकर त्याला ते जमलं करतात. हा आदित्य गाडगीळला हा कोणती हा आदित्य गाडगे, आदित्य कश्यप, विराज कुलकर्णी. ओके ओके. निवड तुम्ही कशी केली? माझ्यापेक्षा जास्ती उत्तर आमचे प्रोड्युसर आणि बाकीचे देऊ शकतील. आमच्याही आधी फक्त कर्देगावच नाही तर एकूणच दापोली, लाडघर वगैरे सगळं त्यांनी पालथं घातलंय कथेसाठी. कथेच्या अनुषंगाने बरोबर बसतील अशा आणि प्रेक्षणीय असतील, लोकांनाही बघायला आवडतील अशा जागा निवडण्यासाठी मी त्यांना खात्री होती की कधी ना कधीतरी अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. याच्यासाठी तयार असणं हे अत्यंत जास्त आवश्यक आहे. त्यामुळे प्लॅनिंग एका बाजूला सतत चालू असतं या दृष्टीने आणि ॲटमोस्ट केअर घेतली जाते. ते सगळ्या गोष्टी असतात. पण करोना इतकी असा तो रोगी उठून येतो, चटकन येतो आणि क्षणार्धात तो सगळे सिच्युएशन बदलून टाकतो.
पण फॉर्च्युनेटली ती वेळ चांगली होती, आमच्या हातात एपिसोडची बँक होती, पुढचं बरंचसं इतरांचं काम करता येणं शक्य होतं. निरागसचं एपिसोड्स किती आहेत हे आधी ठरलेलं नसतं कुठल्याच मालिकेचं, लिमिटेड एपिसोडच्या सिरीजचं हे ठरलेलं असतं. तर ते दोन गोष्टींवर अवलंबून असतं, एकतर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि दुसरं त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कथेची व्याप्ती एक्झॅक्टली किती आहे. तर कथेच्या व्याप्तीवर ते ठरत असतं. आता हा कथेचा पहिला टप्पा चालतो, लग्नाचा मुख्य टप्पा आणि लग्नानंतर एपिसोड्स किती आहेत हे आधी ठरलेलं नसतं कुठल्याच मालिकेचं, लिमिटेड एपिसोडच्या सिरीजचं हे ठरलेलं असतं. तर ते दोन गोष्टींवर अवलंबून असतं, एकतर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि दुसरं त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कथेची व्याप्ती एक्झॅक्टली किती आहे. तर कथेच्या व्याप्तीवर ते ठरत असतं. आता हा कथेचा पहिला टप्पा चालतो, लग्नाचा मुख्य टप्पा आणि लग्नानंतर जो काय क्वारंटाईनचा पिरियड होता त्यातला अर्ध्याहून जास्ती वेळ हा तसंही आमची दिवाळीची सुट्टी असणार होता, त्यामुळे शूटिंगला जेवढा एरवी धक्का बसला असता तेवढा काही बसला नाही. आणि बाकी टीमनी खूप पटकन सपोर्टिव्हली खूप एक्स्ट्रा मी नसताना काम करून मी नाहीये हे कधी तुम्हाला म्हणजे बघताना जाणवणारही नाही की हे सीन आम्ही कदाचित एकत्र नाही केलेले आहेत वगैरे. तर बाकीच्यांनी तेवढे जास्ती कष्ट घेऊन तेव्हा ती बाजू धरून ठेवली, त्यामुळे मिनिमम सगळ्यांना स्ट्रेस, म्हणजे यांना खूप स्ट्रेस पण बाकी मिनिमम स्ट्रेस सगळं त्यातनं बाहेर पडता आलं. आणि अगदी माझ्या कलाकारांनी घेतच सुरू केलं, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून धडधड असं नाही, असं पण अर्धा दिवस असं करत असं पण कलाकारांनीच घेतात. जो काय क्वारंटाईनचा पिरियड होता त्यातला अर्ध्याहून जास्ती वेळ हा तसंही आमची दिवाळीची सुट्टी असणार होता, त्यामुळे शूटिंगला जेवढा एरवी धक्का बसला असता तेवढा काही बसला नाही. आणि बाकी टीमनी खूप पटकन सपोर्टिव्हली खूप एक्स्ट्रा मी नसताना काम करून मी नाहीये हे कधी तुम्हाला म्हणजे बघताना जाणवणारही नाही की हे सीन आम्ही कदाचित एकत्र नाही केलेले आहेत वगैरे. तर बाकीच्यांनी तेवढे जास्ती कष्ट घेऊन तेव्हा ती बाजू धरून ठेवली, त्यामुळे मिनिमम सगळ्यांना स्ट्रेस, म्हणजे यांना खूप स्ट्रेस पण बाकी मिनिमम स्ट्रेस सगळं त्यातनं बाहेर पडता आलं. आणि अगदी माझ्या कलाकारांनी घेतच सुरू केलं, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून धडधड असं नाही, असं पण अर्धा दिवस असं करत असं पण कलाकारांनीच घेतात. ते तुम्ही हो दाखवली. मुंबईत त्या एकमेकींच्या समोर आल्या होत्या ज्यावेळेला मेघना मुंबईत घरी आली होती तेव्हा, पण आता इकडे त्या समोरासमोर येतील आणि दोघींनाही कळेल की एक्झॅक्टली त्यांचं एकमेकींच्या आयुष्यातलं स्थान काय आहे इथे कळणार. आता ते दापोलीत आता दापोलीत आहे म्हणून दापोलीचा मुलगा पाहिजे, म्हणजे दापोलीतली आहे मेघना म्हणून. पण लहानपणापासून मला समुद्र आणि अशा सगळ्या ठिकाणी जायला आवडतं आणि मेघना तशीच आणि तिथलीच असल्यामुळे असे सगळे डायलॉग्स बोलताना मला खूप म्हणजे मी सानिकाशीही कनेक्ट होते त्या बाबतीत. हां, आणि मेघनाला मुंबईचा मुलगा हवाय म्हणून ती जरा जास्त अट्रॅक्ट झालीच आहे. मेघनाला मुंबईचा हा मुलगा हवाय सध्या. आपल्या आयुष्यात पुढे काय करायचं, आपलं आयुष्य कसं चालायचं हे आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून करतो. आदित्य तर खूपच जास्ती विचार करून करतो आणि त्यामध्ये त्याच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं स्थान त्याच्या घरच्यांचं होतं अर्थातच इतकी वर्ष, कारण त्याच्या कोणीच नव्हतं, त्याला कोणी मित्रमैत्रिणी नाही आहेत. त्याचे मित्र मैत्रिणी आई बाबा मामा सगळे तेच 4-5 जण आहेत. आणि अचानक सही आल्यामुळे ते दुसरे एक पारडं निर्माण झालं आहे आणि मग तो बॅलन्स तो राखायचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा कुठलाही निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तिथे जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे पारडं खरं सांगायचं कुठल्याही बाजूला झुकू शकतं. वेगळ्या पद्धतीने ती द्यावीच लागते. आता मी त्याचं उतरलं पुढे ते अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे. अजून इकडच्या घरांमध्ये इकडच्या गावांमध्ये ऑथेंटिसिटी टिकून आहे. अनेक ग्रामीण भागांचा आता असं झालंय ना की ग्रामीण भागांमध्ये शहरीकरण झालंय, त्याला जो एक स्थानिक फ्लेवर लागतो तिकडच्या भाषेचा तिकडच्या माणसांचा, तो इथे चांगल्या स्वरूपात अवेलेबल आहे. प्रोडक्शन फ्रेंडली माणसं आहेत जी एका सिनेमाची किंवा मालिकेची निर्मिती उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी मदतीला येऊ शकते. तर या सगळ्याच गोष्टींचा आणि कोकणात येऊन गेली आधी, पण दापोलीला नव्हते आले. आदित्य होणार कोण? मी तर म्हणते माझा होशील ना, व्हावं तर लागेल त्याला. सगळ्या शेवटी प्रेक्षकांचं होईल अशी अपेक्षा.
नक्कीच. सलग, कारण इथे यायचं म्हटल्यानंतर एक 3-4 दिवस तरी पाहिजे प्रॉपर फिरायला. त्यामुळे आत्ता या निमित्ताने येता आलाय याचंच मला खूप, जेव्हा ठरलं की दापोलीला जायचंय तेव्हाच आम्ही असे होतो की वा बाहेर जाऊन मस्त कोकणात जाऊन, तेही आत्ता नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यामध्ये जाऊन एक छान आम्हाला सगळ्यांना पण चेंज मिळेल. आणि खूप छान सिक्वेन्सचं सगळं शूट आहे इथे. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूनी एक्सायटेड होतो की कोकणातही यायचंय आणि शूटला पण खूप मजा येणार आहे. नवनवीन बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.